विश्वात, देशात आणि कुटुंबामध्ये शाश्वत मनःशांती मिळावी त्यासाठी वेदातून, ऋग्वेदातून ऐक्य मंत्राचं पठण आपण ऐकलेलं आहे. हा ऐक्य मंत्र आपल्या नित्यसेवेत आहे. ज्या भाविकांच्या घरात शांततेचा अभाव आहे, भांडणं होत आहेत, अशा कुटुंबानं तर आर्जवून एक वेळा किंवा अनेक वेळा त्या मंत्राचं पठण, त्याच्या ध्वनी आपल्या घरात जर ऐकवल्या, त्याचा काही मिनिटात त्याचा योग्य तो परिणाम आपणाला अनुभवायला मिळणार आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की ऐक्य मंत्र हा साधासुद्धा नाही, याच्या ध्वनी मनशांतीकडे पोचवणाऱ्या आहेत. म्हणून आपण त्याचं कृपया मनन करावं, पठन करावं, चिंतन करावं, स्मरण करावं आणि सर्वांपर्यंत सांगावं. तथापि त्याआधी आपण, आज रविवार आहे, खंडेरावांचा दिवस आहे. महाराष्ट्रातल्या तमाम रहिवाशांचं आपलं लाडकं कुलदैवत खंडोबा आहे. त्यांचं मुख्य ठिकाण जेजुरी आहे. त्यांची 14 पीठं महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत. बऱ्याच जणांना ती माहीत नाही. बरेच जण देवी खंडोबाकडे प्रतिवर्षी जात नाही, त्याचा त्यांना माहीत नाही. त्यामुळं त्या कुटुंबाची सारी कामं अडलेली आहेत. म्हणून आपण खरं तर आलात. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, विवाहाचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत, लक्ष्मी प्राप्ती, कर्ज निवारणाचे प्रश्न आहेत, शेती, उद्योग, व्यवसाय आणि हरवलेली मनःशांतीचे प्रश्न आहेत. सुमारे डझनभर प्रश्न आहेत. या सर्व डझनभर प्रश्नांची उत्तरं कुलधर्म, कुलाचारानं, भारतीय संस्कृतीनं दिलेली आहेत. म्हणून आपण भारतीय संस्कृतीची कास धरली तर आपणाला त्याची उत्तरं मिळतील. खरं तर आपण भाग्यवान आहात. या देशात जन्म घेणं त्याला काहीतरी पुण्य लागतं. आपण जर अमेरिकेत जन्माला आलो असतो तर मला वाटतं देव, धर्म, सदाचार, मानवी मूल्य यापासून आपण वंचित असतो. आपण अरब कंट्रीत जन्माला आलो असतो तर साधू, संत, देव, धर्म यापासून वंचित राहिलो असतो. म्हणून हा देश भाग्यवंतांचा आहे आणि या देशात जन्म घेणंसुद्धा पूर्व पुण्याही लागते, तरच हिंदुस्थानात जन्म घ्यायला आपल्याला संधी मिळते. त्यापैकी आपण सर्वजण आहात. म्हणून सकाळी आपण सामुदायिकरित्या श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं कुलधर्म, कुलाचार म्हणून पठन, वाचन करण्याला आपणाला संधी आहे. आणि जे भाग्यवंत असतील त्यांना थोड्या वेळानं सुद्धा वाचण्याला संधी आहे. वाचायला 1 तास लागतो. 1 तास आपला कुठे जात नाही किंवा चांगल्या कामात तासभर आपण वेळ खर्ची घालणं यात नुकसान नाही, आहे तो फायदाच आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे, कुलधर्म, कुलाचारामुळं अडलेली कामं मार्गी लागतात, थांबलेली कामं मार्गी लागतात. तथा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तो संकल्प पूर्ण होतो. म्हणून आपण आज दिवसभरात फावल्या वेळेत या सर्व बाबी करण्याचं कृपया करावं. सोबत आज या मार्गाच्या अंतरंगाकडे आपण वळण्यापूर्वी या ऑक्टोबर महिन्यात तथा कार्तिक महिन्यात बरेच सण आलेले आहेत. उद्याच्या 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे, ज्यांना भारतानं पोलादी पुरुष म्हटलेलं आहे. त्यांची जयंती आहे.
उद्याच्या नोव्हेंबरच्या 1 तारखेला प्रबोधिनी एकादशी आहे. दुसऱ्या दिवशी 2 तारखेला तुळस विवाह आणि भागवत एकादशी आहे. चातुर्मास समाप्ती आहे. 5 नोव्हेंबरला गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमा आहे. शंकरानं त्रिपुर असुराचा वध करून त्या दिवशी भारतातल्या जगातल्या तमाम महिला 750 वाती शंकराला लावतात. ती त्रिपुरारी पौर्णिमा आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत तुळस विवाह आणि कृषी पर्यटन या ठिकाणी तुळशीचा विवाह आयोजित केलेला आहे. हे सारे खचून उपक्रम आपणापर्यंत पोचवण्याचं हे प्रयोजन असं आहे. समाज प्रबोधन, समाज मार्गदर्शन आणि ह्या सणांचं औचित्य आपणाला जनतेपर्यंत पोचवणं क्रमप्राप्त आहे. तथापि आज आपल्यात विवाह मंडळ आलेला आहे आणि तुळस आणि बाळकृष्ण विवाहाशी हा विभाग संबंधित आहे. तथापि आज बऱ्याच काही पालकांनी आपल्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा केलेली आहे. आपणाला एक कळकळीचं निवेदन आहे. ज्या मुलामुलींची विवाह प्रलंबित आहे, उशीर होतो आहे, अशा मुलामुलींना तुळशीच्या आणि बाळकृष्णाच्या विवाहाची पूजेत बसवा. त्यांच्या हातून ती पूजा करा. म्हणजे त्या संस्कारानं तो विवाह लवकरात लवकर, शीघ्रातिशीघ्र विवाह मार्गी लागेल. म्हणून आपण तुळस बाळकृष्ण विवाह प्रतिवर्षी का करतो? अनेक जण काही विनोदात म्हणतात, परदेशी लोक ते असं म्हणतात विनोदात, भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष असो की महिला असो विवाह एकदाच होतो. त्यांनी त्यावर बोट ठेवलं, म्हणे तुमच्या देवाचं, भगवान श्रीकृष्णाचं प्रतिवर्षी तुम्ही विवाह का करत असता? त्यांनाही त्याच भाषेत उत्तर दिलं की तुमच्या देशामध्ये तुमचे बाळकृष्ण अनेक विवाह जीवनात करत असतात, तसे बाळकृष्ण या देशात नसावेत, म्हणून ती बाब भगवान श्रीकृष्णांनी स्वतःवर घेतली आणि प्रतिवर्षी विवाह कसे करावेत, ते टिकाऊ कसे असावेत, हा सल्ला, ही कृती प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी स्वतःभोवती करून घेतली. आणि आपण ज्या अक्षता देवावर टाकणार आहोत, तुळशीवर टाकणार आहोत, त्या मात्र अत्यंत ऊर्जा देणाऱ्या आहेत. त्या अक्षता आपण 4-2 वेचून आणाव्यात. त्या अक्षतेमध्ये खूप ऊर्जा आहेत. अ म्हणजे आशीर्वाद, क्ष म्हणजे क्षमा, ता म्हणजे तादाम्य. त्या अक्षता ज्या वधूवरांचे विवाह प्रलंबित आहेत, पालकांनी शुभवारी शुभ दिवशी त्यातल्या 4-2 अक्षता मुलामुलींच्या डोक्यावर टाकाव्यात. सुमारे अतिशीघ्रपणे ते विवाह मार्गी लागतात, असा त्याचा अनुभूतीचा भाग आहे. म्हणून विवाह मंडळाशी हा संबंधित विषय आहे. इथे गेल्या 80 वर्षात बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह करण्याला प्रोत्साहन दिलं जातं. ते गाव पातळीपासून तर देश पातळीपर्यंत. म्हणून आपणही त्यात सहभाग घ्या. म्हणून हुंडा मागू नका, सोनं नाणं मागू नका. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं विवाह करताना मान, पान आणि सन्मान या गोष्टी कृपया वर्ज कराव्यात. तुम्हाला हवं असणारं सुख या गोष्टीत आहे. आणि ज्यांना मानपान हवं आहेत, दुःख मात्र त्याचा पाठलाग करत असतं. म्हणून तुम्हाला जर दुःख नको असेल तर तुमची निरपेक्षता ही तुम्हाला खूप काही शिकून जाणारी आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे,
आणि आजपर्यंत गेल्या 80 वर्षात या पद्धतीनं या कार्यात देशभरात ज्यांची विवाह झाली, आज तागायत देशभरात एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणजे आपलं जीवित सुखी करायचं असेल तर या स्वार्थाचा त्याग करावा लागतो. थोडासा त्याग जवळ असेल तर त्याला सुख अटळ आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहेत त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी संवाद साधावा. त्यांच्याकडे राज्यातल्या 36 जिल्ह्यातली मोठ्या प्रमाणात सर्व सामाजिकदृष्ट्या स्थळं उपलब्ध आहे. आपण त्याची चाचपणी करावी, संवाद